आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे, त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये अगदी पूरग्रस्त परिस्थिती आहे. आपण बघतोय शेतकऱ्याची पहिलंच मालाला भाव नाही आणि जरी पिकलं तर त्याला भाव मिळत नाही आणि पिकायचं तर सोडा, आता सध्या पाण्याखाली सगळी पिकं गेलेली आहेत, पिकं सगळी धावून गेलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची एकदम हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची घरं देखील वाहून गेलेली आहेत आणि घरात काय राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर प्रत्येकाने मदत करणं गरजेचं आहे. ही भावना ठेवून आम्ही त्या ठिकाणी म्हणजे धाराशिव या जिल्ह्यामध्ये भूम परंडा वाशी या ठिकाणी जात आहोत. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. पॅकिंग सगळेजण करत आहेत आणि 12-1 वाजता आम्ही इथून निघणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही धाराशिव मधल्या भूम तालुक्यामध्ये पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणाहून बाकी मग वेगवेगळ्या जे काही आम्ही वेगवेगळ्या 3 स्वरूपाची किट बनवलेली आहेत. एक शैक्षणिक किट बनवलेली आहे, त्यानंतर एक टिकाऊ स्वरूपाचं त्यांना जे काही त्यांची भांडी वाहून गेलेली आहेत तर भांडे देण्यासाठी त्यामध्ये 11 प्रकारची भांडी ठेवलेली आहेत आणि अन्नधान्याची देखील वेगळे असे 200 किट बनवलेले आहेत. आणि हे सगळी मदत घेऊन आम्ही जवळजवळ लोकसभेची सगळी टीम जवळजवळ आम्ही 15-16 जण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि प्रत्यक्ष त्या घरोघरी जाऊन आम्ही मदत करणार आहोत. हे फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, की जेणेकरून हा व्हिडिओ बघून इतरांनाही प्रेरणा मिळावी की मदत करण्याची, म्हणून यास्तवच हा व्हिडिओ बनवलाय. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही उद्देश नाही. धन्यवाद.